लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 येथील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेला उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय वैजनाथराव शिंदेजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते आदरणीय मोईजभाई शेखजी, ॲडव्होकेट उदय गवारेजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम जी, दगडू अप्पा मिटकरी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, हमीद शेख, श्रीकांत उटगेजी, फैजल कायम खानी, संगमेश्वर पांडगावेजी, सर्जेराव मोरे, सुनील पडिले, अमर राजपूत, वेंकटेश पुरी, मुख्तार शेख, भारत नरके, डॉक्टर अंजुम कादरी, विष्णु धाईगुडे, रमेश बिसेन, संतोष बिरादार, सतीश हलवाई, रामेश्वर बिरादार, रफीक सैयद, बादल शेख, भाऊसाहेब शेंद्रे, माधव कांबळे, मीनाताई सूर्यवंशी, प्रभाग 8 से काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पतंगे, रेहाना बेगम, ताहिर अली घंटे, श्रावणी बालाजी छिपरे, ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उटगे, प्रभाग क्रमांक 9 चे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश स्वामी, तबस्सुम मुख्तार शेख, सपना पांडुरंग किसवे, इसरार जब्बार सगरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे वंचित बहुजन आघाडीचे नेते, सन्माननीय व्यासपीठ, मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मुंबई पासून लातूर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. 16 तारखेला निकाल लागणार आहे. लातूरची सूत्र कुणाच्या हाती द्यायची आहेत याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. ही निवडणूक तुमची आहे. तुमच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे.
लातूरच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या याचा निर्णय तुम्हाला करायचा. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. मोईज भाई यांनी सांगितलं, आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात इथून केली आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांचे प्रतिनिधी म्हणून मी इथं उभा आहे. मी आपल्याला मतदानाचं आव्हान करतोय. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या प्रेरणेनं आमचे हे सारे उमेदवार लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 से काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे हे तर आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. आणि मी जर असं म्हणालो की आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा वारसा ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे पुढे नेणार आहेत, तर त्याच्यामध्ये कुठंही ते चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या बरोबर जे इतर उमेदवार उभे आहेत, अभिषेक पतंगे, अतिशय होतकरू, उत्तम संगणन कौशल्य, दांडगा जनसंपर्क, याच परिसरामध्ये लहानाचा मोठा झाला. आणि आज याच परिसराचा विकास करण्यासाठी अभिषेक पतंगे या निवडणुकीमध्ये उभा आहे. अभिषेक पतंगेची आणखी एक ओळख आहे. माझ्या बाबळगावच्या शेताला लागून अभिषेक पतंगे यांचं शेत सुद्धा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की मी सुद्धा गाव भागाचा आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आदरणीय शिवराज पाटील साहेबांना घडवलं, शिवराज पाटील साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवलं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना घडवलं, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी मला घडवलं. आणि मग तुम्ही मला घडवलं असं म्हटलं तर ते काही चुकीचं आहे का? हे कौटुंबिक नातं आहे आणि हे कौटुंबिक नातं जपण्यासाठी आम्ही आपल्या पुढं इथं उपस्थित झालेले आहोत, हे मला आपल्याला सांगायचं.
आमच्या मनामध्ये तुमच्या प्रती सेवाभाव आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 70चं दशक आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं, 80चं दशक आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं, 90चं दशक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं, 2000चं दशक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं, त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, त्यानंतर तुमच्या आशीर्वादानं मी आपली सेवा करतोय. 6 दशक, 6 दशकामध्ये आम्ही एवढं पाळलं की तुमची तक्रार येऊ दिलेली नाही. 6 दशकामध्ये आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. 6 दशकामध्ये काँग्रेस पक्षाला कोणी नाव ठेवू शकलेलं नाही. भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते काल लातूरला आले. माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. लातूर सोडून तुम्ही मुंबई, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली इथे गेला, तुम्हाला कोणी विचारलं की कुठून आला, तर आपण सहज म्हणतो लातूरून आलो. रमेश बिसेन किसी ने पूछा अगर हैदराबाद में भी आपको कि कहां से आए, तो आप कहते लातूर से आए. लातूर विलासराव देशमुख साहब के गांव से. ये पहचान है और इसी पहचान को मिटाने चले हैं भाजपा के नेता. आणि येणाऱ्या 15 तारखेला पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यायचं आहे 15 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा तुम्ही इथं मतदान कराल. आणि टीव्हीवर काय बातमी येईल, लातूर विलासराव देशमुख, लातूर विलासराव देशमुख, लातूर शिवराज पाटील, लातूर शिवराज पाटील, लातूर दिलीपराव देशमुख, लातूर दिलीपराव देशमुख. ही किमया आहे तुमच्या मतदानामध्ये. कोणी यावं आणि आपल्याला कोणी नाव ठेवून जावं हे लातूर सहन करणार नाही. हे येणाऱ्या 15 तारखेला आपण मतदानातनं दाखवून दिलं पाहिजे. मोइज भाई, भाजपा वाले कह रहे हैं कि विलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होती. कैसे होगी? आदरणीय विलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी. आदरणीय शिवराज पाटिल साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी. आदरणीय दिलीपराव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी. आदरणीय सोनिया गांधी का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी. आदरणीय विलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी. लेकिन मुझे इस बात की खुशी है कि आजकल भाजपा की भी बात आदरणीय विलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर नहीं होती.
ये हाल है। निलंगा से लोग आ रहे हैं, औसा से लोग आ रहे हैं, अहमदपुर से लोग आ रहे हैं, उदगीर से लोग आ रहे हैं। हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? लातूरच्या लचके तोडण्यासाठी ही मंडळी लातूरच्या अवतीभोवती गिरट्या घालते। आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे। आज हे सगळे उमेदवार आहे अतिशय उच्च शिक्षित आहेत। इसरार सगरे, स्नेहल उडगे, अभिषेक पतंगे, योगेश स्वामी, किस्वे शेख, घंटे झिपरे, हे सगळे हे तुमची सेवा करण्यासाठी आतुर आहे। आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी 90% स्ट्राइक रेटनं निवडून येणार। आता अलीकडे तंत्र बदललेलं आहे। एवढ्या जागा निवडून येणार, तेवढ्या जागा निवडून येणार असं आता कोणी बोलत नाही। आता पत्रकार इथे आहेत, टीव्हीवर काय चालतं, स्ट्राइक रेट सुना है आपने, 90% स्ट्राइक रेट। 90% स्ट्राइक रेट जर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा राहिला तर लातूर शहर महानगरपालिकेमध्ये 63 नगरसेवक हे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील। आणि त्यातले पहिले 8 हे प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 येथून असतील। हा विश्वास मला तुमच्याकडनं पाहिल्यानंतर जाणवतो। या भागाचा कायापालट आम्ही करणार। गाव भाग आहे हा, आणि या गाव भागाचा पुन्हा नव्यानं विकास करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। आणि हा विकास करण्यासाठी उमेदवार आम्ही दिलेले आहेत। निधी कमी पडणार नाही। सरकार म्हणतं डबल इंजिन, आम्ही म्हणतो ट्रिपल इंजिन। नगरसेवक, आमदार, खासदार हे ट्रिपल इंजिन तुमचे प्रश्न सोडवणार। कसलीही चिंता करू नका। दिल्लीहून निधी आणायचा असेल डॉक्टर शिवाजी काळगे आहेत, मुंबईहून निधी आणायचा असेल अमित देशमुख आहेत, लातूरहून निधी आणायचा असेल तर आमचे सगळे नगरसेवक आहेत। आणि प्रामाणिकपणे या लातूर शहर महानगरपालिकेला भ्रष्टाचारानं ग्रस्त केलंय। तुम्ही महापालिकेमध्ये कोणी गेला का नाही मला माहिती नाही अलीकडे, पण कोणी जर गेला असेल तर कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकतच नाही। कोणाला आलाय अनुभव? आलाय बघा। सरकार, प्रशासक हे बदलायचंय आपल्याला। अहो, जन्म प्रमाणपत्र जर तुम्हाला हवं असेल तर पैसे मोजावे लागतात। यापेक्षा दुर्दैवी बाब कुठली असू शकते असं मला स्वतःला वाटत नाही। घर बांधायचंय, परवाना हवाय, पैसे मोजावे लागतात। होतं का असं आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना किंवा काँग्रेसचं सरकार असताना?
एखादा परवाना हवा आहे तर त्याला पैसे मोजावे लागतात. हे सगळं आम्ही बंद करणार. हे सगळं बंद करणार. आज तिथं कोणी वाली नाहीये म्हणून हे सगळं चाललंय. सरकार अधिकारी नेमतं आणि मग पुन्हा अधिकारी आपली मनमानी करतो. हे या पुढे या लातूरमध्ये आम्ही सहन करणार नाही. हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आज लातूरची अवस्था दैनंदिन बिघडत चाललेली आहे. अंमली पदार्थ आज लातूरमध्ये मिळत आहेत. ड्रग्स. शिवसेनेचे नेते भाजपच्या नेत्याला असं सांगतायत की आता तुळजापूरच्या मंदिरामध्ये सुद्धा प्रसाद म्हणून तुम्ही ड्रग्सची पुडी द्याल. ऐकलं असेल तुम्ही. कसलं सरकार आहे. भाजप म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतं शिवसेना भ्रष्ट है. शिवसेना म्हणते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट है. मोइज भाई, हमें तो कुछ बोलने की जरूरत ही नहीं है. टीव्ही पहा, तुम्ही बातम्या ऐका, हेच चाललंय. यात काहीतरी आता बदल करण्याची वेळ आलेली आणि तो बदल लातूर येथून आपल्याला सुरू करायचा आहे. आणि लातूरमध्ये नव्यानं काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आपण उभा केलाय. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचे मी आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून या गलिच्छ राजकारणाला रोखण्यासाठी आता सामान्य माणूस पेटून उठला पाहिजे. त्याशिवाय आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपलं शहर, आपला वॉर्ड, आपली गल्ली ही आता सुरक्षित राहणार नाही. आजवर आपण लातूरला खूप जपलं तर हाताच्या फोडाप्रमाणे आपण त्याची जपणूक केली. घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी. होत नाही तुमची माझी भेट रोज, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या घराच्या शेजारी जर काही बिघडलं तर ते तुम्हाला आधी कळायच्या माझ्याकडे माहिती येते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज लातूरमध्ये जी शांतता आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे, कारण अंकुश ठेवणारा तुमचा लोकप्रतिनिधी अमित देशमुख तिथे आहे. डॉक्टर शिवाजी काळगे आहेत. विचार करा, आम्ही जर नसतो तर सत्ताधाऱ्यांचा हा जो सगळा प्रकोप आहे तो तुमच्या दारापर्यंत आला असता. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा आम्ही आपल्यापर्यंत आता काही तासामध्ये घेऊन येत आहोत. तो जाहीरनामा वाचल्यानंतर आम्ही काय केलं, आम्ही काय करणार हे आम्ही आपल्या पुढे मांडणार आहोत. मला विश्वास आहे की तो जाहीरनामा वाचल्यानंतर तुम्ही निश्चिंत राहाल की काँग्रेसच, वंचित बहुजन आघाडी हे गठबंधनच या लातूर शहराला न्याय देऊ शकेल. या लातूरला आपल्याला आणखी खूप पुढे घेऊन जायचंय. या लातूरला गुणा गोविंदानं नांदणारी आपली सामान्य माणसं यांची सुरक्षा महत्वाची आहे. परळी बीड मध्ये काय चाललं तुम्ही ऐकलं. लातूरला परळी आणि बीड, तुळजापूर, धाराशिव इथं जे काही चाललंय ते लातूर मध्ये आम्ही कधीही
ती संस्कृती येऊ दिली नाही, हे मला आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही आम्हाला का निवडून दिलं? तुमची काळजी वाहण्यासाठी. 5 वर्षाला आपण एकदा मतदान करतो आणि आपण ज्या उमेदवाराला आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडतो त्या लोकप्रतिनिधी 24 तास 365 दिवस 5 वर्ष आपली काळजी व्हायची आहे म्हणून. आणि ती जिम्मेदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतोय. कधीही लातूरकरांना कष्ट वेचावे लागू नयेत याची खबरदारी आम्ही बाळगली आणि तेच आमचे 70 उमेदवार या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये करतील, ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. या प्रभागामध्ये काँग्रेस भारतीय जनता पक्षाशी लढाई आहे, पण काही लिंबू टिंबू सुद्धा उभे आहेत. आता लिंबू कोण आणि टिंबू कोण हे तुम्ही ओळखा. यांच्या पाठीशी उभं राहून काहीही होणार नाही, कारण हे तुमच्यासाठी नाही, ते स्वतःसाठी उभे आहेत. दर 5 वर्षाला हे पक्ष बदलतात, दर 5 वर्षाला हे चिन्ह बदलतात. अशा पक्षाच्या आणि अशा चिन्हाच्या पाठीशी कृपा करून आपण उभं राहू नका, ही देखील कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. आपलं मत याचं विभाजन होणार नाही, आपलं मत वाया जाणार नाही, आपल्या मताची दिशाभूल होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महायुती काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी झाली नाही. जिथं त्यांचा फायदा होईल तिथं ती झाली, जिथं फायदा होणार नाही तिथं ती झाली नाही. लातूरमध्येही महायुती होणार 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 अशी चर्चा असताना शेवटच्या क्षणी त्यांना असं कळालं की आपण एकत्र लढलो तर काँग्रेस विजयी होईल, म्हणून आपण फारकत घेतली पाहिजे आणि काँग्रेसच्या अडचणीमध्ये वाढ केली पाहिजे. पण त्यांना हे लक्षात आलं नाही की तुम्ही असं जरी आला तरी काँग्रेस भारी आहे, तुम्ही तसं जरी आला तरी काँग्रेस भारी आहे. कारण काँग्रेसचा मतदार हा लय भारी आहे. म्हणून घड्याळ, धनुष्यबाण, तुतारी यांच्यापासून कृपा करून दूर राहा. इथं राजकारण सुरू आहे. शरद पवारांबद्दल आम्हाला आदर आहे, उद्धव ठाकरेंबद्दलही आम्हाला आदर आहे, पण इथं जे चिन्ह घेऊन काही लढतायत त्यांचा हेतू शुद्ध नाहीये. त्यांना कुठेतरी अडखाटी करायची आहे, कुठेतरी कुणाला तरी रोखायचं आहे, मताचं विभाजन करायचं. आणि हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळंच करतं. एका प्रभागातले उमेदवार बघा, चिन्ह बघा आणि कसे सोयीनं एका चिन्हाच्या समोर दुसरं चिन्ह, मग दुसऱ्या चिन्हाच्या समोर तिसरं, मग एखाद्या ठिकाणी असायला हवं तिथं नाही. म्हणून आपल्याला फक्त हात पाहायचा. इसरार सगळे बोलताना असं म्हणाले की गडबड होईल मतदान करताना. मतदारांनो, इसरार सगळे तुमची पहिली निवडणूक आहे. मतदार कधीच गडबड करत नाही. मतदार होय, बरोबर आहे मतदार. आणि म्हणून मतदार हा फक्त हात बघणार आणि हातासमोरचं बटन दाबणार, सिलेंडर बघणार आणि सिलेंडर समोरचं बटन दाबणार.
उमेदवारांनी मात्र एकसंघपणे प्रचार केला पाहिजे. उमेदवाराच्या प्रचारामध्ये जर काही गडबड झाली तर मात्र मग मतदाराला आपण दोष देऊ नये. समन्वय असला पाहिजे. आता काही जुने उमेदवार आहेत, किसवे, अजून कोण आहे जुनं? का तुम्ही एकट्याच आहात? एकट्याच? काय नशीब आहे. म्हणजे 8 मध्ये तुम्ही एकट्याच, म्हणजे 8 उमेदवारामध्ये एकट्याच. बघा, ओनली वन अँड ओनली किसवे, ओनली किसवे. इतर सारे नवे चेहरे आहेत. आणि म्हणून किसवे, तुमच्यावर ही अधिक जबाबदारी आहे की तुमच्या बरोबरचे इतर 7 उमेदवार आहेत ते सगळे निवडून आणण्यामध्ये तुमचा पुढाकार असला पाहिजे. हे सगळे आमच्या जाणत्या अनुभवी उमेदवाराची ही जिम्मेदारी आहे. आणि मला विश्वास आहे की किसवेने सुद्धा अतिशय उत्तम काम केलं. प्रभागामध्ये जे काही आपल्याला करणं आवश्यक आहे ते सारं त्यांनी प्रामाणिकपणे, जलद गतीनं, गतिमान शैलीनं त्यांनी ते पूर्ण केलं. आणि आता नवरक्त घंटे हो गया ना, सलाम दुआ सबके साथ. हे आता उभे आहेत 8 मध्ये. जुना कुटुंब. हा जी, नमस्ते. लातूर मधलं एक जुनं कुटुंब आणि जुनं नाव. हलवाई, तुमची पण संधी होती, नाही असं नाही, पण नेक्स्ट टाइम काम करो. बरं, मी तुमची क्षमा मागतो, कारण हलवाईचे पेढे तुम्हाला निवडणुकीत मिळाले असते तर त्यांना ते उमेदवारी आम्हाला देता नाही आली. स्पर्धा खूप होती, पण उमेदवार अतिशय उत्तम. ठोंबरे आहेत, तेही इच्छुक होते. पाणगावे, तेही इच्छुक होते. फैजल की तो बात ही कुछ और है. देखिए, लेकिन ये सारे 7 खड़े हैं और कांग्रेस पार्टी को जिताने के लिए दिलो जान से वो कोशिश कर रहे हैं. ये मैं आपको यहां बताना चाहता हूं. मैं आज आपके बीच यहां पर मौजूद होते हुए मुझे बहुत खुशी महसूस हो रही है. और इन चुनाव में आप कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी को भारी बहुमत से जिताएंगे, ऐसी मेरी आपसे उम्मीद है. आपण खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला. काही दिवस आता प्रचाराचे शिल्लक आहेत. उमेदवारांना माझी ही कळकळीची विनंती आहे की आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक घरापर्यंत आपण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा जाऊन या. निवडून आल्यानंतर ते सातत्याने आपल्या संपर्कात राहतील, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि आपल्या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जनसुविधा केंद्र सुद्धा सुरू करणार आहोत, जेणेकरून मतदारांना महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये किंवा मुख्य कार्यालयामध्येच जावं असं नाही, तर प्रभागामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर हे जनसुविधा केंद्र आम्ही उभं करणार आहोत, जिथं नगरसेवकांचं संपर्क कार्यालय राहील आणि मतदारांसाठी जनसुविधा केंद्र असेल, जेणेकरून तुमच्या ज्या काही अडचणी असतील
त्या तिथंच आम्हाला सोडवता येतील ही सुद्धा योजना आणि याचं प्रयोजन आम्ही या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर करणार आहोत. घर तिथं रस्ता, रस्ता तिथं नाली, नाली तिथं पथदिवा, कचरा पेटी, हे सारं आपल्याला करायचंय. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या सगळ्या प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला, आपले आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंचित, जय काँग्रेस.